नंदनजवळील ओढ्यावरील पूल तात्काळ बांधून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू. प्राध्यापक मिरकाळे. निलंगा तालुक्यातील मौजे नणंद तालुका, निलंगा जिल्हा लातूर येथील नणंद गावालगत 50 कुटुंबांची टाकेकर वस्ती असून पावसाळ्याच्या काळात जास्त पाऊस झाला की टाकेकर वस्तीला जाणाऱ्या रस्त्यातील ओढ्यावरून पाणी जात असल्यामुळे शाळकरी मुलांना 4 दिवस झाले शाळेला जाता येत नाही. या संदर्भात युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक अण्णासाहेब मिरकाळे यांनी गटविकास अधिकारी अकेले साहेब यांना 5 ऑक्टोबर रोजी मागणी केली आहे. नणंदजवळ पूल तयार करून द्यावं यासाठी अनेक वेळेस निवेदन प्रशासनाकडून काही कार्यवाही झाली नाही, तरी प्रशासनानं तात्काळ स्थळ पाहणी करून ओढ्यावरील पूल बांधून देण्यात यावा, अन्यथा शिवसेना व युवा सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक अण्णासाहेब मिरकाळे यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी अकेले साहेब यांना दिलाय. सोबत युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक अण्णासाहेब मिरकाळे, बसवराज पाटील, बालाजी नारायणपुरे, राम लादे, दत्ता पाटील, उद्धव जाधव, अभय मिरकाळे आदी शिवसैनिक उपस्थित होते. जय महाराष्ट्र. आज मौजे नणंद तालुका, निलंगा जिल्हा लातूर या गावामध्ये मागील अनेक वर्षापासून नणंद गावालगत एक टाकेकर वस्ती आहे. त्या टाकेकर वस्तीमध्ये जवळ 50 ते 100 घर आहेत. त्या 100 घरांना अतिवृष्टी झाली गावात, तर त्या लोकांना गावाचं तोंड पाहायला जवळपास 2 ते 4 दिवस लागतात. शाळकरी मुलं आहेत, किराणा माल असेल, जनावर असेल, इकडं यायला गावचा संपर्क तुटतोय. मागील अनेक वर्षापासून आम्ही प्रशासनाला निवेदन दिलंय. प्रशासन ह्याच्यावर या पुलावर म्हणजे ओढ्यामध्ये पूल बांधायला तयार नाही. तात्काळ प्रशासनाने या गावकऱ्याची तात्काळ या ओढ्यावर पूल बांधून द्यावा, आणि अन्यथा शिवसेना युवा सेनेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू, याची नोंद घ्यावी. जय महाराष्ट्र. न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, निलंगा, लातूर.